प्रत्येक कस्टमरला गाडी घेताना हा प्रश्न पडतो की गाडी जुनी घ्यावी का नवी. तर मी आज तुम्हाला सांगतो गाडी जुनी घ्यावी का नवी. माझा व्यवसाय जुन्या गाडीचा आहे म्हणून सांगत नाही, तर जुनी गाडी घेतलेल्याचा फायदा काय आणि नवीन गाडी घेतलेल्याचा पण फायदा काय ते देखील सांगू शकतो मी आज. नवीन वाहन घेत असाल तर सरकारला तुम्ही नक्कीच मदत करताय, अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपये टॅक्स भरून. आणि जुनी गाडी घेताय तरी देखील तुम्ही सरकारला मदत करताय, हार्डली 300 ते 400 रुपये टॅक्स भरून. बऱ्याच ग्राहकांचा हा गैरसमज असतो की जुन्या गाडीचं रनिंग 1 लाख झालं म्हणजे ती गाडी रस्त्यावर चालू शकणार नाही. तर असं नसतं. तर अगदी 1 लाख, 2 लाख, 3 लाख चाललेली गाडी देखील तुम्ही घेऊ शकता, पण ती प्रॉपर वेल मेंटेन पाहिजे. नवीन गाडी समजा 10 लाख रुपयाची आहे तर त्याची इन्शुरन्स व्हॅल्यू देखील 10 लाख रुपयाची होती. समजून चला तीच तुम्ही जुनी गाडी घेताय आणि त्याची किंमत जर 7 लाख रुपये होत असेल तर 7 लाखाचा इन्शुरन्सची अमाऊंट किती असेल याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. नक्कीच नवीन गाडीच्या इन्शुरन्सच्या अमाऊंटपेक्षा जुन्या गाडीचा इन्शुरन्स अमाऊंट ही नक्कीच कमी असते. मी एवढंच सांगतो की जुनी वाहनं फार सुंदर आणि चांगली काळजीपूर्वक वापरलेली असतात, फक्त ती तुम्हाला काळजीपूर्वक तपासून घेतली पाहिजे. 10 लाख रुपये किमतीची तुम्ही समजा नवीन गाडी घेताय तर त्याच किमतीमध्ये आम्ही जुनी गाडी क्रेटा विकतो, ती पण सनरूफ असलेली. म्हणजे सनरूफ लहान मुलांची क्रेज पण होते आणि तुमची होते लाईफस्टाईल लॅविश प्लस सेफ्टी फीचर. तुम्हाला माहिती आहे जागेच्या, घराच्या, प्लॉटच्या किमती नेहमीच वाढत असतात, पण गाडीच्या किमती तुम्ही घेतल्यानंतर त्या नेहमीच कमी होत असतात. म्हणजे 10 लाख रुपयाची गाडी नवीन घेतलाय तर तुम्ही विकताय 7 लाख रुपयाला. समजा तीच गाडी मी 7 लाख रुपयाला विकत घेतोय आणि मी ती विकतोय तर हार्डली 60 ते 70 हजार रुपयाचं डिप्रिसिएशन मला मिळतं. त्रासाची गंमत सांगतो. समजा तुम्ही नवीन गाडी घेताय आणि ट्रॅफिक मध्ये आहे आणि चुकून तुम्हाला कोणतरी डॅश होतोय किंवा घासतंय तर त्याची एक एन्झायटी तयार होते, म्हणजे त्रास तयार होतो की आत्ताच नवीन गाडी घेतली आणि घासली. त्या उलट समजा तुम्ही जुनी गाडी घेताय, त्या जुन्या गाडीला थोडे बहुत स्क्रॅचेस असतातच. तुम्हाला जरी कोण घासलं तरी त्याचा तुम्हाला एन्झायटी किंवा एवढा त्रास होत नाही. हा एक त्याच्यातला प्रमुख फायदा आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, म्हणजे बघा माझे काही ग्राहक आहेत, त्यांनी नवीन गाडी घेतलेली आहेत पण त्यांची रिझन किंवा कारणे समजून घ्या. मित्राच्या ईर्षेपायी, नातेवाईकांच्या ईर्षेपायी, किंवा मी नवीनच वस्तू विकत घेतोय याचा केलेला अट्टहास, याच्या पायी काय होतं, एन्झायटी म्हणजे एक त्रास निर्माण होतो. आता थोडं बोलूया ईएमआय बद्दल. तर नवीन गाडीचं ईएमआयचं बर्डन हे जास्त असतं, जुन्या गाडीचं ईएमआयचं बर्डन कमी असतं. नवीन गाडीला ईएमआयचा दर कमी असतो पण जुन्या गाडीला ईएमआयचा टेन्युअर कमी असतो. समजून चला नवीन गाडीची किंमत 10 लाख रुपये आहे तर त्या 10 लाख रुपये गाडीची किंमत 10 लाख रुपये कधीपर्यंत असते, जोपर्यंत तुम्ही ती विकत घेत नाही तोपर्यंत. पण एक गंमत बघा, ज्या दिवशी तुमच्या ती नावावर होते आणि समजून चला तुम्ही ती गाडी विकताय तर त्याच गाडीची किंमत 30% कमी होते. तर मित्रांनो, तुम्हाला मी नवीन गाडीचे फायदे आणि जुन्या गाडीचे देखील फायदे याचे देखील मी दोन्ही तुम्हाला उदाहरण दिले आहे. तर तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या वेने पुढे जायचं आहे. तर नवीन वाहने विकत घेऊन तुम्ही देशाचा नक्कीच फायदा करून देत आहे, पण जुनी वाहनं खरेदी करून तुम्ही लोकल व्यावसायिकांना देखील मदतीचा आणि व्यावसायिकाचा हातभार लावताय हे विसरू नका. तर मित्रांनो, गुढीपाडवा लवकरच येत आहे, तर माझ्याकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि तुमच्या स्वप्नातली कार तुम्हाला मस्त मिळू दे. पण देशाचा आणि लोकल व्यावसायिकाचा देखील तुम्ही फायदा करून द्याल अशी अपेक्षा करतो.